यांची भेट घेणार आहे. त्यांनी 29 तारखेपासून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. मनवलं जाईल. नाही, मला या बाबतीमध्ये कुठलीही माहिती नाहीये. पण मी त्या समितीमध्ये आहे. पण मला वाटतं आता विखे पाटील कोणाला घेऊन जात आहेत, कोण त्यांच्यासोबत जातं याची मला कल्पना नाही. काँग्रेसचं 10 दिवसाचं शिबिर होतंय. टीका एक वेगळ्या पद्धतीने ते नेहमीच तुमच्यावर करतात. चांगलं आहे ना, काय अडचण काय आहे? म्हणजे कसं असतं, लोक बोरीच्या झाडावर दगड मारतात ना, बाभुळीवर दगड मारतात. बघितलं का तुम्ही कधी बाभुळीच्या झाडावर लोक दगड मारतात? काही काटे पडतील का काय पडतील? ते बोराच्या झाडावर दगड मारत असतात लोक. हो. आणि म्हणून मला असं वाटतं की ते टार्गेटेड आहे त्यांचं काम. त्यांना खरं म्हणजे मला तर असं वाटतं त्याला कुंभमेळा बदनाम करायचा आहे. आपण बघितलंय तो जो घोटाळा झाला टेंडरचा, त्याच्यामध्ये तुम्ही मला घेतलं, घे ऑर्डर, जा मला इतके पैसे दे. सरकारी पैशाचा अपव्यय झाला का? कोणी सरकारने काही घोटाळा केला का? आमच्या अधिकाऱ्यांनी केला का? नाही. आता कोणी बाहेर माणूस म्हणतो की ही ऑर्डर घेऊन मला पैसे द्या, टेंडर न घेता काढता, तर हा मूर्खपणाच आहे ना. दोघांचा मूर्खपणा आहे. समोरचा तर चोरच आहे, तो आम्हीच पकडून दिला. मीच कंप्लेंट द्यायला लावली. समोरचे लोक कंप्लेंट देत नव्हते तर मी त्यांना धरून आणायला लावलं रात्री 12 वाजता, नाशिकच्या पोलिसांना पाठवून सीपींना सांगून. आता एवढं स्पष्ट असताना काहीतरी घोटाळा मला वाटतं जाणीवपूर्वक कुंभमेळ्याला बदनाम करणं, टार्गेट करणं, मला वाटतं आता हा त्यांचा आता नवीन काहीतरी अजेंडा दिसतोय मला असं वाटतं. सर्वोच्च न्यायालय वक्तव्य केलेलं आहे. संजय राऊत अरे संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे की राज्याचे DCM रिक्षा चालवायचे, परिवहन मंत्री अंडाभुर्जीची गाडी चालवायचे, मग रिक्षा चालकांवर तुम्ही अन्याय का करताय? तुमच्यावर कुणाचा चहावाल्यांचा दबाव आहे असं ते प्रश्न विचारतात. रिक्षा चालकांचं जे आंदोलन चालू आहे असं मला वाटतं राऊतांबद्दल काय बोलावं. मला वाटतं त्यांना उत्तर देण्याची आजकाल गरजच नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्यावं. ते काही बोलू शकतात. मी वारंवार आपण ते सांगतो की ते त्यांना सगळं माफ आहे. त्यांनी काही बोलावं, कारण त्यांना सकाळपासून काही काम नाही. प्रॅक्टिकल त्यांचं कुठे ग्राउंडवर काम नाहीये, काहीच नाहीये. फक्त सकाळ झाली की तोंडाला बोंब लागला की बोलत राहायचं, एवढंच त्यांचं काम आहे. आणि म्हणून मला काही वाटतं त्यांच्या रोजच्या या प्रतिक्रियेच्या काय प्रेसवर त्यांनी बोललं पाहिजे. मला असं वाटतं असं काही वाटत नाही. ते वाटेल ते बोलतात, असंबंधित बोलतात, विषयाला सोडूनही काही बोलतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना काही उत्तर द्यायला मी क्रमप्राप्त समजतो. सध्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि काही बालकं दबावली. अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झालेली आहे. अमरावतीला या ठिकाणी 3 बालकं त्या ठिकाणी दगावलेली आहेत. एसीचा स्फोट झाला असं प्रथमदर्शी मला कळलं. मी आपल्या सोबतच सकाळपासून त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला, नाशिकला या ठिकाणी फिरतोय, वृक्षारोपण करतोय. पण थोडक्यात मी फोन करून तिथली माहिती घेतलेली आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. कशामुळे घडली, काय झालं, हा चौकशीचा नक्कीच भाग आहे. त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत. संबंधित खात्याचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी, त्यांनी सुद्धा माहिती घेतलेली आहे किंवा ते सुद्धा जाऊन येतील त्या ठिकाणी. पण घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना होऊ नये, खरं ही काळजी घेणं आमची असं पहिली आमची गरज आहे. त्या संदर्भामध्ये मला वाटतं सगळी चौकशी झाल्यावर नेमकं कशामुळे झालं, काय झालं हे कळेल आणि निश्चित पुढच्या भविष्यामध्ये आम्ही ती काळजी घेऊ. ज्यावेळेस मुसळधार पाऊस झाला होता, अनेक निर्णय बदलण्याचं म्हणजे साधुग्राम म्हणा किंवा काय, असे आतापर्यंत काही निर्णय झाले आहेत का? आणि आज गेल्या 2-3 दिवसापासून आढावा घेताय, काही बदल अपेक्षित आहेत का? चाललंय तसं, पण अजून नक्की नाही झालेलं. कारण ज्या ठिकाणी पाणी मागच्या वेळेला थांबलेलं होतं, त्यावेळेला असं सांगितलं गेलं की इथे सगळे खड्डे खोदलेले आहेत, त्यामुळे पाणी थांबलेलं. जर तिथे भर टाकली, आता आम्ही ते तपासून बघू. अजून 2-3 महिन्यामध्ये पाऊस गेला तर त्या ठिकाणी लेव्हल जर बरोबर येत असेल, तो भाग उंच जर करता येत असेल तर आम्ही तो भाग उंच करू, कारण तो घाटाच्या बाजूलाच आहे. मला वाटतं अतिशय सुंदर असं ते स्थळ बनणार आहे, सोयीचं होणार आहे सगळ्या साधू महंतांसाठी, सगळ्या आखाड्यांसाठी. आणि म्हणून आमचा विचार तोच आहे की त्या ठिकाणीच करावं. पण तो अजूनही एकदा, कारण त्यावेळेला नदीचा प्रवास बंद होता, नदीमध्ये काम चाललेलं होतं, त्यामुळे ते पाणी थांबलेलं आहे असं सगळे एक्सपर्ट जे आहेत, इंजिनियर, त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं अजून आम्ही तपासून घेऊ. पण यावेळेचा कुंभमेळा अतिशय सुंदर, अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित होईल यासाठी आमचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. अमरावती 20-25 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला होता. त्याच अनुषंगाने आता सरकारने त्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे. शिकवणी विधेयक आणलं जात आहे. त्या अनुषंगाने सूचना आणि हरकती सुद्धा मागवल्या जात आहे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक देखील मंजूर होईल अशा स्वरूपाची माहिती आहे. किती महत्वाचं वाटतं? क्लासेसच्या बाबतीत मला वाटतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी सगळी मतं आहेत. आजकाल क्लासेसचा एवढा जे उपयोग विद्यार्थी करतात की शाळा कॉलेजला कोणी बहुतेक ठिकाणी जात नाही आणि सगळे क्लासेसच त्या ठिकाणी जॉईन करतात, ही वस्तुस्थिती आहे. पण या संदर्भामध्ये मी सांगितलं की दोन्ही मतं आहेत, मतांतर. मला वाटतं या संदर्भामध्ये चर्चा होऊन, सदनामध्ये या ठिकाणी चर्चा होऊन या संदर्भामध्ये योग्य निर्णय शासन या ठिकाणी घेईल. नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात
आमचा जो नारा आहे ग्रीन मान्सून, मिशन ग्रीन मान्सून, याला अतिशय गती मिळालेली आहे. काल आपण बघितलं असेल सिन्नर तालुक्यामध्ये खूप सुंदर असे वृक्षारोपण आपण MIDC भागामध्ये, शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. हजारोच्या संख्येमध्ये अतिशय मोठी अशी झाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत. मागच्या वेळेला लावलेली झाडं तर खूप मोठी होत चाललेली आहेत. याही ठिकाणी आज ब्रह्मगिरीवर माननीय राजेंद्र सिंगजी जे जलतज्ञ आहेत, जलपुरुष आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. अतिशय वरती डोंगरावर आम्ही या ठिकाणी सगळी झाडं लावतो. अतिशय मोठी झाडं या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याचं संगोपनही करणार आहोत. या ठिकाणी गावकरी पण आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत, या ठिकाणी आमची नाशिकची कंपनी मोठी MIDC मधली ती सुद्धा या ठिकाणी सहभागी आहे आणि अनेक नागरिकांचा सहभाग या ठिकाणी आहे. सगळे वृक्षप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही आज वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे. काल अजून बाहेरून केरळहून 4000 झाडांचे ट्रक या ठिकाणी आलेले आहेत. मोठे ट्रक या ठिकाणी आले आहेत. 4000 मोठी 10-10 फुटाच्या वरची वृक्ष झाडं ही आम्ही या ठिकाणी आणलेली आहेत. 2-3 दिवसामध्ये त्याचे वृक्षारोपण या ठिकाणी होणार आहे. नाशिक शहर असेल, नाशिक जिल्हा असेल, हा सर्वात हिरवा आम्हाला करायचा आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग, सहकार्य या ठिकाणी मला आहे. सगळ्या संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, सगळ्यांचं सहकार्य आणि विशेष करून तरुणांचं सहकार्य, युवा वर्ग जो आहे त्यांचं सहकार्य यात मिळणार आहे आणि म्हणून मला वाटतं की आमचा जिल्हा, नाशिक जिल्हा हा सगळ्यात हिरवा असेल पुढच्या 2-3 वर्षामध्ये. असं मी या ठिकाणी सांगितलं होणार नाही किंवा चुकीचं होणार नाही. कुंभमेळा समोर आहे आणि या कुंभमेळ्यासाठी सुद्धा आम्हाला तयारी करायची आहे. गेल्या सोमवारी खूप गर्दी या ठिकाणी झाली, सगळी ट्रॅफिक जाम झालेली होती, गर्दी खूप झाली मंदिरावर, स्टॅम्पेड होईल की काय अशी भीती होती, पण सुदैवाने पोलिसांनी सगळं ते हाताळलेलं आहे. आज आम्ही चांगला निर्णय घेतला की या ठिकाणी आम्ही सगळ्या गाड्याच बंद केलेल्या आहेत. बाहेर 12-13 किलोमीटरवर सगळं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तिथून बसची व्यवस्था केलेली आहे आणि बसचे सगळे श्रद्धाळू जे आहेत ते या ठिकाणी शहरामध्ये येत आहेत, त्र्यंबकेश्वरला मंदिराला येतं, दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे अतिशय सुटसुटीतपणा आज आपल्याला बघायला मिळतो आणि यामुळेच आमची कुंभमेळ्याची, कारण पुढच्या वर्षी याच दिवसात, याच आठवड्यामध्ये अमृत स्नान सुद्धा होणार आहे. एकच वर्ष राहिलं बरोबर आजपासून आणि म्हणून त्याची सुद्धा पाहणी, त्याची तयारी, पूर्वतयारी ही मला वाटतं आज झालेली आहे. आम्ही करतो आहोत. पाऊस पडत तर काय होईल, किती पाऊस कुठे थांबतोय, किती साचतोय, कृषी व्यवस्था कुठे करायची, साधुग्राम कुठे करायचं, त्या सगळ्या गोष्टींवर मी त्या ठिकाणी शासन प्रशासन मिळून, लोकप्रतिनिधी मिळून आम्ही या ठिकाणी चर्चा करतो आहोत. भाऊ या रोल का भाऊ आज ब्रह्मगिरी पर्वताला इथे वृक्षारोपण झालंय. नाशिक जिल्ह्याची रनिंग जे आहे कुंभमेळ्याचं ते जगभरात करण्याचा प्रयत्न आहे. कुणाला निमंत्रण दिलंय, कोण कोण असणार आहे? 3 दिवसाचा कार्यक्रम होता. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्घाटनाला येणार आहेत. स्वतः माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत. ते स्वतः राहतील आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. कीर्तन आहेत, भजन आहेत, अतिशय नामांकित जे सगळे कलाकार आहेत देशभरातले, त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आता कुंभमेळ्याची जवळपास सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला माहिती आहे पुढच्या महिन्यामध्ये ध्वजारोहण पण या ठिकाणी आहे 31 ऑक्टोबरला. त्याची सुद्धा सुरुवात आपण माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते त्या ठिकाणी करणार आहोत आणि आता बिगुल वाजलेला आहे. आता बरोबर आजपासून अमृत स्नानाला 1 वर्ष राहिलेलं आहे. बरोबर 1 वर्ष राहिलेलं आहे. आमची तयारी तेवढ्याच जोरात या ठिकाणी चाललेली आहे. सर्व कामं आम्ही अगदी वेळेत पूर्ण करणार आहोत. पण विरोधकांच्या पोटात मात्र गोळा उठलेला आहे की इतका चांगला कुंभ झाला तर मग आपलं कसं, मला वाटतं. आणि म्हणून मग काही ना काही काहीतरी बदनाम्या करायच्या. आता चंपकरायमध्ये यांना काय माहिती आहे, कोण आहे चंपकराय, यांना माहिती आहे का? फक्त काहीतरी कुणीतरी चोरी केली आणि म्हणून त्यांना बदनाम करायचं. संपूर्ण आयुष्य त्यांनी देशसेवेसाठी घालवलेलं आहे, धर्मासाठी दिलेलं आहे. ते लग्न सुद्धा त्यांनी केलं नाही, संघातील स्वयंसेवक आहेत. मला असं अशा माणसाविषयी इतकं वेडं-वाकडं बोलणं, ठीक आहे राजकारण आहे, राजकारणाची तिकडे आपण करू, पण त्याच्याशी या सगळ्या चोरीशी त्यांचा काडीचाही संबंध नाही आणि सिद्ध सुद्धा झालेला आहे. सगळ्या एजन्सीने त्या ठिकाणी रिपोर्ट दिला, क्लीन चिट त्यांना दिलेली आहे. पण उगाच चंपत-राय करायचं, मला वाटतं की फक्त सगळ्या गोष्टींकडे राजकारण म्हणून तुम्ही बघू नका. आणि कुंभमेळा, माझी त्यांना अजून विनंती आहे की हा सगळ्या धर्माचा मोठा आस्थेचा विषय आहे, याला तर बदनाम करू नका. विनाकारण तुम्हाला काही दिसत असेल चूक तर तुम्ही मला सांगा, कागदोपत्री सांगा, बोट दाखवा. इथे 25-25, 30-30%, 40-40% का मग बिलो गेले, तुम्ही बघतात सगळेजण. ते काय चाललेलं आहे? आर्यनमध्ये चाललं, गुजरातला कामं दिली, तुम्ही काय तथ्य निघालं? म्हणजे एवढ्या ठेकेदारांमध्ये, एवढ्या कामांमध्ये एक ठेकेदार तो छोट्याशा कामाचा. आता इथे देशभरातून कोणी टेंडर भरू शकतं? कुठल्याही राज्यातला माणूस, कुठल्या धर्माचा माणूस टेंडर घेऊ शकतो? तर मला असं वाटतं की असं पद्धतीने बदनाम करणं, मग आपण काही माहिती घेऊन तरी करा. परवा एक माजी मुख्यमंत्री म्हटले गिरीश महाजन बंगले घेतले. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळेजण इथले रहिवासी आहात, तुम्हाला माहिती बंगले कोणाचे आहेत, किती दिवसापासून त्यांच्याकडे आहेत. आता मी रेस्ट हाऊसला गेलो तर तिथे एका खोलीमध्ये 1000-1500 लोक रोज भेटणारे असतात, गर्दी एवढी होते.
आपण तिकडे हॉटेलला थांबलो काही दिवस, त्या हॉटेलमध्ये रोज 500-1000 लोक. त्या हॉटेलवाल्याने माझ्या अक्षरशः खोलीतून विनंती केली दरवाजावर, साहेब आमचं हॉटेलच बंद पडलं, तुमचे एवढे लोक आल्यामुळे इथे लग्नवाले लोक पळून चालले आणि हॉटेलमध्ये रोजच्या आमच्या कस्टमरना बसायला जागा नाही कुठे. आणि वस्तुस्थिती होती. आणि म्हणून मी घर पाहत होतो की एखादा घर, फ्लॅट किंवा छोटासा बंगला कुठे असेल, तिथे पार्किंगची व्यवस्था असेल, तिथे आपण घेऊ. आणि म्हणून मग आमच्या मित्रांनी मला म्हटलं की माझेच 5 बंगले खाली आहेत बऱ्याच दिवसापासून, त्यातले 2 दुरुस्त करून घेतो आणि तिथे तुम्ही राहा. एक दुरुस्त करतो. आता त्या बंगल्यामध्ये मी राहतोय. आता का मी विकत घेतले का? अगदी 100% वस्तुस्थिती तुम्हाला माहित आहे काय, कोणाचे बंगले आहेत ते, कोण आहेत. आणि मग अशा पद्धतीने काही खोटे आरोप करायचे. आणि फक्त मी सांगितलं ना की त्यांनी त्यांचा अजेंडाच आहे की कुंभमेळ्याला बदनाम करायचं. मला वाटतं ते तर फार ज्येष्ठ आहेत, मला त्यांच्याविषयी खूप आदर आहे, पण असं काहीतरी आधार नसलेल्या गोष्टी आपण बोलू नये. भाऊ, कुंभमेळ्याला एक हा. वर्ष अनेक कामं जी आहेत ती प्रगती पथावर आहे असंही आपण म्हणताय. किती चॅलेंज वाटतं ही कामं पूर्ण नाही, करण्याचं? कामं करण्याच्या बाबतीत, पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये आमचं 100%, माझा विश्वास आहे की आम्ही 100% कामं पूर्ण करू. सगळे रस्त्यांचे करू, सगळे काँक्रिटीकरण करू, शहरातले अंतर्गतही करू, बाहेरचे सगळे रस्ते चालले ते आम्ही पूर्ण करू. घाटांचे कामं चाललेत आपण बघता तिथे, ते सुद्धा आम्ही पूर्ण करू. STP चे कामं चालले 2,000 कोटीचे, ते आम्ही पूर्ण करू. कुठलंही काम अपूर्ण राहणार नाही. अतिशय सुंदर, निर्मल असा हा कुंभमेळा या ठिकाणी होईल. आमची जी गोदावरी आहे ती सुद्धा अतिशय चांगले, जे स्वच्छ या ठिकाणी वाहील, याची सुद्धा मी आपल्याला ग्वाही देतो. त्र्यंबकेश्वरमध्ये आपण 300 कोटी खर्च करून आपण पाणी आणलेलं आहे की 12ही महिने ही गोदावरी वाहिली पाहिजे. ते मला वाटतं ते पहिल्यांदा आपण करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लगेच सांगितलं की पहिल्यांदा करा. कारण इथे लाखो भाविक या ठिकाणी वर्षभर या ठिकाणी येतात. देशात येतात, परदेशातून येतात, पण इथे नदीला पाणीच नाहीये. त्या नदीचा उल्लेख आम्ही या गावासाठी करतो, गोदावरी, आपण तिला पाणीच नाहीये 8 महिने. आणि म्हणून ते पाणी सतत सुरू राहावं, तो प्रवाह तो शुद्ध राहावा, यासाठी सुद्धा आम्ही आता पूर्ण तजवीज त्या ठिकाणी केलेली आहे. आणि 4-6 महिन्यामध्ये ते सुद्धा काम पूर्ण होईल. भाऊ, देवेंद्रजी हा राहुल गांधींच्या उपस्थितीत केला जाणार आहे. सपकाळ सुद्धा आज नाशिकला आलेले आहेत. वाटतं तुम्हाला त्या निमित्तानं बूस्टर मिळेल काँग्रेस पक्षाला? काय होईल? काय गोष्ट नाही, तो फक्त नेत्यांचा पक्ष राहून गेलेला आहे, कार्यकर्ते नाही त्यांच्याकडे. आता फक्त झेंजी करत त्यांच्या मागे ते पळत आहेत जोरजोरात, बस आम्ही 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 करत. स्वतःच त्यांना काही बेस नाहीये. आता इथे बघा, राज्यामध्ये कोणतं नेता आहे इथे म्हणायला, सांगा तुम्ही, की हा याच्याकडे बघून लोक काँग्रेसला म्हणेल मतं द्या म्हणून, का त्यांच्या पाठीमागे जातील. कोणीच राहिलेलं नाही. 4 लोक आहेत तर 4चे तोंड 4 दिशेला आहेत. सकाळ झाली की तेच एकमेकावर जोरजोरात ओरडत आहेत. मला वाटतं कुठलाही बेस त्यांना या ठिकाणी नाहीये. आणि राहुल गांधींना तर मला वाटतं देशात कुठे आधार नाहीये. कारण तुम्ही सांगा, देशामध्ये किती राज्यांपैकी काँग्रेसच्या हातामध्ये त्यांचं CM आहे, सांगा ना मला. एक हात 2 बोटावर मोडण्यासारखे असतील तर असेल, मला वाटतं ते दिसत नाहीये. सगळे मग भागीदारीतलेच आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण देश, संपूर्ण जनता ही माननीय मोदींच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांच्या पाठीशी आहे. त्यांचा विश्वास मोदींच्या नेतृत्वावरच आहे. यांनी कितीही बडबड केली, हायपस केल्या, काहीही बडबड केली अवास्तव, तर यांच्या मागे कोणीही जाणार नाही. यांना कुठेही जाऊ द्या, कुठेही तिथे सगळे काय त्यांचे नाटकं चालले आहेत पुण्यामध्ये, इकडे तिकडे, ते करू द्या. पण मला असं वाटतं की लोकांचा विश्वास एकाच माणसावर आहे देशामध्ये, आणि तो म्हणजे मोदीजींवर. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 12 वर्षापासून देश विकसित राष्ट्राच्या मार्गावर आपण लागलेलो आहोत. अतिशय सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामं या ठिकाणी चाललेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्यांना कुठेही मेळावे घेऊ द्या, कुठेही भाषणं करू द्या, कुठेही तरुणांचं नाव त्या ठिकाणी एकत्रित करू द्या, लोक यांच्या पाठीशी नाही. असं म्हटलंय की 0.1% एवढा जरी निधी कुंभमेळ्यातला जर शाळांवर खर्च केला तर 100 मराठी शाळांचं कल्याण होईल. आणि त्याच्यात चांगल्या शाळा सुरू राहतील. पण कुंभमेळ्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे. आमची आस्था आहे त्या ठिकाणी, एवढ्या करोडो लोकांचं ते श्रद्धास्थान आहे, ते केलं पाहिजे ना. शाळेसाठी आम्ही पैसे देऊ, दुसरे देऊ, ते सरकार काय फक्त तेवढंच नाही की बाबा एवढे पैसे याच्यातून काढा त्यात टाका म्हणून. पण हे आमचं अतिशय आस्थेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय सगळ्या हिंदू बांधवांचा. आणि मला असं वाटतं की निश्चित त्यांचं म्हणणं बरोबर आहे की शाळेसाठी खर्च केला पाहिजे, डागडुजी केली पाहिजे, नवीन इमारती सुद्धा झाल्या पाहिजे. पण त्यासाठी निश्चित माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय अतिशय गंभीर्याने घेतलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ते वेगळं प्रावधान करतात. दहा आज दिवसानंतर विखे पाटलांनी